आजही तो मुलगा आमच्या घरी आला होता आणि माझ्या मोठ्या मुलीला सोबत घेऊन जाण्याविषयी बोलत होता। मी काहीतरी योग्य उत्तर देऊन त्याला परावृत्त करण्याचा विचार करत होते। तेवढ्यात माझी मोठी मुलगी बाहेर जाण्याचे ऐकून आनंदाने उभी राहिली आणि मला न विचारता तयार होण्यास निघून गेली। मी त्या मुलाकडे पाहिले तर तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता। मी उठून स्वतःला माझ्या खोलीत कोंडून घेतले। आता मी त्या मुलाला ओळखले। तो फक्त एक शिकार शोधत होता। सुरुवातीला तो संकोच करत असे आणि माझ्या मुलीला भेटण्याची परवानगी मागत असे। असा विचार करून मीही त्याला भेटू दिले असते। तो चांगला आणि शालीन मुलगा आहे असे सुरुवातीला वाटले होते, पण हळूहळू त्याचा संकोच संपुष्टात येऊ लागला आणि जेव्हापासून त्याला माझ्या घरचे रहस्य कळले की माझ्या मुली माझ्या ताब्यात नाहीत, त्या मुलींसाठी मी फक्त एक आई होते जी घरामध्ये व्यस्त होती, त्यामुळे तो उघडपणे पुढे आला। मी खोलीत जाऊन खिडकीतून डोकावले तर तो मुलगा संधी मिळताच उठला आणि घराकडे पाहू लागला। तो सर्व काही काळजीपूर्वक पाहत होता। त्याची शैली पाहून मी थक्कच झाले। तो एक लोभी मुलगा असावा असा मला आधीच संशय होता, पण आता तो आमच्या घरावर लक्ष ठेवून आहे याची खात्री झाली होती। माझी मुलगी तयार झाल्यावर तो तिच्याकडे पूर्ण लक्ष देऊन पाहू लागला, जणू त्याला तिच्याशिवाय दुसरे काही दिसत नाही। मी दात चावत होते की या धूर्त मुलापासून मी माझ्या मुलीचे रक्षण करेन असे मला वाटले, पण मी हे कसे करू हे मला समजू शकले नाही। या विचारात मी काही दिवस घालवले, पण नंतर अचानक त्या मुलाने असे कृत्य केले ज्याने माझ्या संवेदना उडाल्या होत्या। तोच एके दिवशी सकाळी अचानक घरी आला। तो एक सामान्य दिवस होता आणि त्याला माहीत होते की यावेळी माझी मोठी मुलगी विद्यापीठात आणि धाकटी मुलगी कॉलेजला जात असे। मी घरी एकटी असायची आणि तो मुलगा नेहमी रविवारी संध्याकाळी यायचा, पण त्या दिवशी तो सकाळी आला। त्याला पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि कठोर स्वरात म्हणाले की माझ्या मुली सध्या घरी नाही, त्यांना भेटायचे असेल तर संध्याकाळी ये। माझ्या बोलण्यावर तो हसायला लागला आणि म्हणाला की मला माहीत आहे की त्या दोघीही घरी नाहीत, म्हणूनच मी आता आलो आहे। त्याच्या शब्दावर मी थांबून त्याच्याकडे पाहिलं। तो म्हणाला की मी माझ्या सासूबाईंना भेटायला आलो आहे। मला तुमच्याकडून खूप महत्त्वाचे काम करायचे आहे आणि जर तुम्ही माझे काम केले नाही तर तुमचे नुकसान तर होईलच, पण तुमच्या मुलींचेही नुकसान होईल। मला त्याच्या चेहऱ्यावर दरवाजा बंद करायचा होता, पण मुलाला घरात प्रवेश करण्यास भाग पडले। घरात येताना तो कुठल्या तरी मोठ्या उद्देशात यशस्वी झाल्यासारखा हसत आत आला आणि मला नंतर कळलं की खरं तर तो हसत होता, कारण तो कुठल्या तरी मोठ्या उद्देशात यशस्वी झाला होता। त्या मुलाचा एवढा नापक हेतू असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते। तो आत येऊन बसला तेव्हा मीही त्याच्या समोर बसले आणि त्याच्याकडे गंभीरपणे पाहू लागले। त्या दिवशी तो मुलगा घराकडे पाहत नव्हता, पण त्याची नजर पहिल्यांदाच माझ्याकडे पाहत होती। त्या मुलाची गरज पाहून मला आश्चर्य वाटले। मी कठोर स्वरात त्याला हाक मारली आणि म्हणाले, तुला जे काही बोलायचे आहे ते लवकर बोल, मी बिझी आहे आणि अर्थातच आम्ही इथे एकटे आहोत, पण तुझ्याशी माझे आदराचे नाते आहे। मी तुझी सासू आहे, त्यामुळे या नात्याचा आदर मनात ठेवून माझ्याशी बोलला तर बरं होईल। माझी इच्छा नसतानाही मी शेवटी याची पुनरावृत्ती केली, कारण त्यावेळी त्या मुलाची नजर जाव्यासारखी नसून तो माझ्याकडे फक्त बाईसारखा बघत होता हे मला कळून चुकले होते। मी बोलले तेव्हा तो जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला की तू कोणत्या रिलेशनशिपबद्दल बोलत आहेस? मी ना लग्न केले आहे ना मंगणी केली आहे तुझ्या मुलीशी, केवळ बोलून नातेसंबंध तयार होत नाही। त्यानंतर अचानक त्यांनी आपली बोलण्याची शैली बदलली आणि मला माझ्या निवडीबद्दल पश्चाताप होत असल्याचे सांगितले। तू तुझ्या मुलींपेक्षा जास्त सुंदर आहेस आणि तू गोरी पण आहेस। ती मुलगी विचित्र आहे आणि तिचा चेहरा सामान्य आहे, मला तिच्याबरोबर चांगले वाटत नाही। तो मुलगा कशाबद्दल बोलत होता? माझे मन शून्य झाले होते। त्याच्या धाडसाचे मला इतके आश्चर्य वाटले की मी काही क्षण काहीच बोलू शकले नाही। अचानक मी शुद्धीवर आले आणि त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाले की तू मला तुझे खरे रूप दाखवून चांगले केले आहेस। आता मी तुझं माझ्या मुलीशी लग्न कधीच होऊ देणार नाही। मी माझ्या मुलीला अशा वाईट चारित्र्याच्या व्यक्तीशी कधीही जोडू शकत नाही जो नातेसंबंधाच्या वास्तवाकडे आंधळा आहे। पण तो मुलगा माझ्या बोलण्यावर समाधानी राहिला आणि मी गप्प राहिल्यावर तो शांतपणे म्हणाला, तुझी या खरंच स्थिती नाही। जर तू तुझ्या मुलीला माझ्याबद्दल सांगितलेस तर ती तुझ्यावर नाही तर माझ्यावर विश्वास ठेवेल, आणि जर मी तिला विश्वास दिला की तू मला इथे बोलावले आहेस आणि तुझ्याशी चुकीचे वागायला सांगितले आहेस तर तुझ्या मुली तुला या घरातून हाकलून देतील। माझ्या मुलींच्या नजरेत माझी स्थिती बघून माझा त्रास वाढला होता। त्याचा निश्चित झालेला चेहरा पाहून क्षणभर मला त्याला शिव्या देऊन माझ्या खोलीतून हाकलून द्यावं असं वाटलं, पण तो इथेच बसून राहिला आणि माझ्या मुली आल्या तर ते खूप धोकादायक होईल। त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी तो माझ्यावर दोषारोप करायचा आणि त्याने जे सांगितले ते काही प्रमाणात खरे होते की माझ्या मुली त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि मला घराबाहेर काढतील। माझे हृदय भीतीने थरथर कापले, पण मी माझ्या चेहऱ्यावर भीती दाखवू दिली नाही आणि मी त्या मुलाला जे सांगितले त्याने
त्याला धक्काच बसला. मी म्हणाले की मी अजूनही त्यांचं लग्न ठरवण्याचा अधिकार स्वतःकडे घेऊ शकते, कारण मी त्यांची आई आहे. त्यांच्या वडिलांनाही आपल्या मुलींच्या कमी बुद्धिमत्तेची जाणीव होती. त्यामुळे दोन्ही मुलींच्या लग्नात माझी संमती असल्याशिवाय त्यांचे लग्न होणार नाही. आणि तरीही त्यांनी लग्न करण्याचा आग्रह धरला तर हे घर त्यांच्याऐवजी माझ्या नावावर होईल असे मृत्यूपत्र त्यांनी केले होते. हे खोटे मृत्यूपत्र असल्याचे सांगून मी माझ्या नवऱ्याची मनातल्या मनात माफी मागितली होती. पण माझा डाव सफल झाला आणि मी जे बोलले ते ऐकून मुलगा थोडा अस्वस्थ झाला. मी त्याला विचारले की जर त्याला माझ्या मुलीशी लग्न करायचे असेल तर त्याने मला त्रास देऊ नये, अन्यथा त्याचे काम खराब होईल आणि मला हे घर मिळेल. मी मुद्दाम घराबद्दल पुन्हा पुन्हा बोलले, कारण मला माहीत होते या घराच्या लालसेपोटी तो माझ्या मोठ्या मुलीशी लग्न करत होता. एकच सत्य होतं की त्या दोघी बहिणी सामान्य दिसणाऱ्या मुली होत्या, तर मी खूप सुंदर आणि त्यांच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. माझ्या बोलण्यावर तो मुलगा काही वेळ माझ्याकडे बघत राहिला आणि मग म्हणाला की तुझ्या मुलीबद्दल माझ्याकडे एवढं गुपित आहे की तुझी इच्छा नसली तरी तू तिचे लग्न माझ्याशीच करशील. त्याला काही कळत होतं, ज्यामुळे त्याला इतकं धाडस होत होतं की तो माझ्यासमोर उघडपणे बोलत होता. माझ्या शांततेवर आणि आश्चर्यावर त्या मुलाने शांतपणे मोबाईलवर व्हिडिओ प्ले केला आणि मोबाईल माझ्यासमोर दाखवला. त्याच्या मोबाईल स्क्रीनवर पाहून मला आश्चर्य वाटले. तो माझ्या मोठ्या मुलीचा घाणेरडा व्हिडिओ होता. तो व्हिडिओ पाहून माझे डोके शरमेने झुकले. मोठ्या कष्टाने मी माझा आवाज मजबूत ठेवला आणि त्या मुलाला सांगितले की हा व्हिडिओ बनवला आहे. मला एडिट केलेला व्हिडिओ दाखवून त्याला काय सांगायचे होते. माझ्या स्वरातील ताकदीचाही त्या मुलावर काही परिणाम झाला नाही. असे अनेक व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले आणि सर्व व्हिडिओ अगदी वास्तविक आहेत. एकदा मी हा व्हिडिओ इंटरनेटवर पोस्ट केल्यानंतर खरं आणि खोटे समोर येईल आणि तुमची इज्जत नष्ट होईल. मी कष्टाने त्या मुलाला विचारले, हे सगळं दाखवून तुला काय हवंय? माझ्या प्रश्नावर तो निवांतपणे हसला, जणू तो या प्रश्नाची वाटच पाहत होता. मोबाईल ठेवत माझ्याकडे शांतपणे बघत त्याने उच्चारलेल्या शब्दांनी माझे मन हेलावले होते. तो मुलगा या व्हिडिओच्या बदल्यात माझं शरीर मागत होता. मला माहीत होते की तो एक वाईट आणि लोभी मुलगा आहे आणि मलाही त्याने दाखवलेल्या व्हिडिओवरून ही कल्पना आली. पण वासनेने आणि लोभाने तो इतका आंधळा झाला होता की तो माझा त्याच्याशी असलेला संबंध विसरला. मी विचारही करू शकत नव्हते. मी दुःखाने खचून गेले होते. माझी असहायता अशी होती की मला कोणी वारस नव्हता. घरात कोणीही पुरुष नव्हता जो त्याला धमकावू शकेल. फक्त 2च मुली होत्या ज्यांच्या नजरेत मी विश्वासार्ह किंवा आवश्यकही नव्हते. मी तरुण, सुंदर आणि विधवा होते, पण मी एक आदरणीय आणि सभ्य स्त्री होते. माझ्या सन्मानासाठी त्या मुलाचे तोंड फोडण्याचे धाडसही माझ्यात होते, पण त्या मुलाची स्थिती मला कोणतेही पाऊल उचलण्यापासून रोखत होती. माझ्या मोठ्या मुलीचे त्या मुलाशी आधीच संबंध होते. त्याच्यासाठी मुलीने सुद्धा स्वतःला त्या खोडकर मुलाच्या स्वाधीन केले होते. मला समजत नव्हते की त्या मुलाला नकार कसा द्यायचा. मी काय करावे जेणेकरून आत्ताचा त्रास दूर होईल. मला विचारात हरवलेलं पाहून तो मुलगा उठला आणि माझ्याजवळ येऊन बसला. मला धक्का बसला. त्या मुलाने गैरवर्तन सुरू केले होते. त्याने माझा हात धरून विचारले, मला मिळवण्यासाठी त्याने काय काय केले आहे. माझ्या मोठ्या मुलीचा मित्र म्हणून तो पहिल्यांदा आमच्या घरी आला. तेव्हा त्याची नजर माझ्यावर पडली. तेव्हा माझे पतीही हयात होते आणि मी सुंदर रंगीबेरंगी कपडे घालायचे आणि हसत राहायचे. त्या मुलाने माझ्यासारख्या तरुणीला पाहिल्यावर त्याचा हेतू बदलला. मैत्रीऐवजी त्याने माझ्या मोठ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायला सुरुवात केली आणि शेवटी तिला नात्यात अडकवल्यानंतर तो आनंदाने आमच्या घरी येऊ लागला. माझ्या मुलीमुळे त्याला लवकरच मिळालेली ही संधी तो शोधत होता. तो म्हणत होता की त्याचे नाते जगासमोर माझ्या मुलीशी असेल, पण त्याला हे नाते माझ्यापासून लपवायचे होते. माझ्या अंगावर कोणीतरी अंगारा टाकला आहे असे मला वाटले. मी त्या मुलापासून माझा हात सोडवायचा प्रयत्न केला, पण तो मला सोडायला अजिबात तयार नव्हता. तो मला ब्लॅकमेल करत होता की जर मी त्याला साथ दिली नाही तर तो माझ्या मुलीचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करेल. तरीही माझी मुलगी त्याच्या हातात होती. तो माझ्यावर जबरदस्ती करत होता. त्या दिवशी जेव्हा माझ्या मुली घरी आल्या तेव्हा मी माझ्या खोलीत बंद होते आणि दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांना काळजी नव्हती. अन्न तयार केले होते आणि ते त्यांच्यासाठी पुरेसे होते. मी दिवसभर खोलीत कोंडून राहिले आणि माझ्या नशिबाबद्दल रडत राहिले. किती दिवसापासून माझी मानसिक स्थिती बिघडत होती माहीत नाही आणि मला फक्त भीती वाटत होती की आमच्या घराची बदनामी होईल आणि लोक आमच्यावर थुंकतील. पण असे काही झाले नाही आणि घरात पूर्ण शांतता होती. तो मुलगा अजूनही आमच्या घरी यायचा, पण आता मी त्याच्या उपस्थितीत अजिबात खोली सोडत नव्हते. त्या मुलाची हकीकत माहीत असूनही मी माझ्या मुलींना काही सांगू शकले नाही. पण माझे शांतपणे बाजूला पडणे किती वादळ घेऊन येणार आहे हे मला माहीत नव्हते. जर मला काही कल्पना असती तर मी माझ्या मुलींना सत्य सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता, पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसणार नाही या भीतीने मी गप्प राहिले. हवामान बदलत होते. उन्हाळा येणार होता, त्यामुळे नेहमीप्रमाणे उन्हाळी कपडे खरेदी करण्याचा विचार केला. मी माझ्या मुलींशी बोलले,
तेव्हा त्या दोघींनी माझ्यासोबत बाजारात येणार नाही असे सांगितले. दर महिन्याला माझ्या नवऱ्याच्या मोठ्या बाजारातील दुकानातून पैसे यायचे, ते माझ्या हातात ठेवायचे. त्यामुळे माझ्या मुलीने नकार दिल्याने मला स्वतः बाजारात जावे लागले, कारण त्या दोघींची जबाबदारी माझ्यावर होती. सुट्टीच्या दिवशी मी माझ्या दोन्ही मुली घरी बसलेल्या पाहिल्या आणि बाजारात जायला तयार झाली. मी बाजारात जायलाच निघाले तेव्हा काही वेळाने माझी मोठी मुलगीही मैत्रिणीला भेटण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली आणि धाकटी मुलगी घरी एकटीच राहिली. बाजारात पोहोचल्यावर घरी पैसे विसरल्याचे आठवले. डोक्यावर हात मारला आणि लगेच घराकडे निघाले. घरात पाऊल टाकल्यावर पूर्ण शांतता जाणवली. माझं डोकं हलत होतं. माझ्या मुलीच्या उपस्थितीत इतकी शांतता कधीच नव्हती. माझ्या खोलीत जाण्याऐवजी मी माझ्या मोठ्या मुलीच्या खोलीत गेले, पण तिची खोली पूर्णपणे रिकामी होती. मी माझ्या धाकट्या मुलीच्या खोलीत गेले तेव्हा दार उघडल्यावर जे दृश्य दिसले ते पाहून माझे मन हेलावून गेले. समोर तोच मुलगा होता जो माझ्या मोठ्या मुलीचा भावी नवरा होता. पण या घरात एकट्या राहणाऱ्या आम्ही 3 तरुणींना पाहून त्याचा आवाज इतका मोठा झाला होता की तो माझ्यासमोर माझ्या मोठ्या मुलीची इज्जत लुटत होता. त्यानंतर त्याने मला ब्लॅकमेल केले आणि आज संधी पाहून त्याने माझ्या लहान मुलीला गाठले. माझी धाकटी मुलगी रडत होती आणि स्वतःला त्याच्या कैदेतून सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तिला सांगत होता की जर तिने त्या मुलाचे ऐकले नाही तर तो तिच्या बहिणीचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रसिद्ध करेल. त्याच्या धमकीमुळे माझी धाकटी मुलगी एक शब्दही बोलू शकली नाही, पण ती घाबरली होती आणि रडत होती. हे दृश्य पाहून माझे डोळे पाणावले आणि मी अचानक जवळ पडलेले एक जड फुलांचे भांडे उचलून त्या मुलाच्या डोक्यावर मागून फेकले. मी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, त्यामुळे परिणाम असा झाला की तो खूप जखमी झाला आणि तो जमिनीवर पडला. माझी मुलगी उठून माझ्याकडे आली आणि माझ्या मागे लपून रडत रडत त्या मुलाची हकीकत सांगू लागला. मी माझ्या मुलीला शांत केले आणि मुलाकडे पाहिले. तो पूर्णपणे निर्जीव जमिनीवर पडला होता. आम्ही त्याचा श्वास तपासल्यावर जणू घराचं छप्पर आमच्या डोक्यावर पडलं. तो मुलगा मेला. मी खूप घाबरले. माझा उद्देश त्याला मारण्याचा नव्हता, मला माझ्या मुलीला त्याच्यापासून मुक्त करायचे होते. माझी मुलगी एका बाजूला जमिनीवर बसून रडत होती आणि माझे हात थरथरत होते. मला पूर्ण खात्री होती की जर खुनाची केस झाली तर माझ्या मुली मला दोष देतील. मी माझ्या मुलीला विचारले, या मृतदेहाचं काय करायचे? तुला वाचवण्यासाठी मी त्याला मारले होते, पण हा पूर्णपणे मेला आहे. मी जे बोलले त्यावर माझ्या मुलीने डोकं वर करून माझ्याकडे पाहिलं आणि पटकन म्हणाली की हा मृतदेह घराच्या मागच्या अंगणात पुरूया, कोणाला कळणार नाही. मला भीती वाटत होती की जर लोकांनी त्याला घरात येताना पाहिले तर ते सर्व संशयित होतील. हा मुलगा घरात गेला पण बाहेर आला नाही. यावर माझ्या लहान मुलीने माझे सांत्वन केले आणि सांगितले की मुलाने तिच्यावर हल्ला करण्यापूर्वी घरी कोणी नसल्याचे तपासले होते. मग तिने सांगितले की त्याने हे काळजीपूर्वक आणि शांतपणे केले आहे आणि माझ्या मुलीलाही त्याने तेच सांगितले होते. तिच्याशी संबंध ठेवेल, परंतु कोणालाही त्याबद्दल कळू देणार नाही. मला त्या मुलाच्या कमीपणाचा राग आला. त्याला मारल्याबद्दल माझ्या मनाची खंत होती ती दूर झाली. मी माझ्या मुलीसह मुलाचा मृतदेह उचलून लॉनमध्ये नेला. माझी मोठी मुलगी घरी पोहोचली तेव्हा आम्ही दोघं जमीन खोदत होतो. त्या मुलाचा मृतदेह पाहून ती किंचाळली आणि रडू लागली. या मुलाचा माझ्या हातून मृत्यू झाल्याचे समजताच तिने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती ओरडली आणि म्हणाली की तिला माझा हेतू आधीच माहिती होता. जेव्हा मी तिचा सुंदर मंगेतर पाहिला तेव्हा माझे हेतू बिघडले आणि मी त्या मुलाला काबू करण्याचा प्रयत्न करत राहिले, पण तो न मिळाल्याने मी त्याला घरी बोलावून माझी ओळख करून दिली आणि माझ्याशी गुपचूप संबंध ठेवण्याचा आग्रह धरला. पण त्या मुलाला माझ्या मोठ्या मुलीचा विश्वासघात करायचा नव्हता, म्हणून तो पटला नाही. त्या मुलाने या सर्व गोष्टी माझ्या मुलीला सांगितल्या होत्या, कारण त्या दिवशी त्याने मला ब्लॅकमेल करूनही मी त्याच्या भानगडीत पडले नव्हते आणि त्याला हवे तेव्हा तो व्हिडिओ जगाला दाखवण्यास सांगितले होते. त्यामुळे मला काही फरक पडणार नाही, उलट फायदाच होईल. त्याचे माझ्या मुलीशी नाते संपले तर हे घर वाचेल. माझ्या या गोष्टीने मुलाला राग आला होता. त्याच्या सर्व युक्त्या अयशस्वी झाल्या होत्या आणि मी उठून स्वतःला माझ्या खोलीत कोंडून घेतले. त्या बदल्यात त्याने माझ्या मुलीला माझ्या विरुद्ध केले होते. मी माझ्या मुलीकडे खेदाने पाहत होते, जी मला कथन करत होती आणि म्हणत होती की तिच्या मंगेतराकडून या सर्व गोष्टी ऐकूनही तिने माझ्यावर दया केली आणि मला घराबाहेर काढले नाही. पण तिच्या मते इतका सन्मान मिळण्याच्या लायकीची मी नव्हते. तिच्या बोलण्याने मी इतकी दुखावले होते की मी उभी राहिले आणि त्या दोघींकडे बघितले आणि त्यांना म्हणाले की त्यांना हवे असल्यास पोलिसांना बोलवा. मी हेच केले आहे आणि मी हा गुन्हा स्वीकारून तुरुंगात जाण्यास तयार आहे. मी त्यांना म्हणाले तरीही मला जागा नसताना अशा स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही आणि इतकी सेवा करूनही मी त्या दोघांच्या नजरेत विश्वासार्ह होऊ शकले नाही. माझे बोलणे संपताच मी माझ्या खोलीत गेले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या मुलींनी मला सुरुवातीपासूनच कधीच आई मानले नाही. त्यांचे वडील म्हणजेच माझे पती काही वर्षापूर्वी हे जग सोडून गेले होते. वडिलांच्या निधनानंतर दोन्ही बहिणी पूर्णपणे स्वतंत्र झाल्या होत्या. त्यांची माझ्यावर इतकी मेहरबानी होती की त्या मला घरात राहू देत होत्या. नाहीतर हे घरही त्या दोघींच्या नावावर आहे हे मला माहीत होतं.
मी तरुण आणि सुंदर होते. मी माझ्या सावत्र काकांकडे राहून नोकरांचे जीवन जगत होते. काकांनी माझ्यासाठी एक श्रीमंत माणूस पाहिला आणि माझे लग्न त्यांच्याशी केले. माझे पती माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. त्यांना माझ्यापेक्षा काही वर्षांनी लहान असलेल्या 2 तरुण मुली होत्या. माझा नवरा खूप छान माणूस होता आणि माझी खूप काळजी घेत असे. माझ्या पतीकडून आदर आणि सन्मान मिळाल्याने मला आनंद झाला, पण माझा आनंद फार काळ टिकला नाही. लग्नानंतर काही वर्षांनी माझे पती वारले आणि त्यांच्या मुलींनी मला घराबाहेर काढले नाही, पण त्यांनी घरात स्वतःची मनमार्जी केली. ती माझी मजबुरी होती. माझ्याकडे दुसरे घर नव्हते. त्यांच्या वकिलाने घराची कागदपत्रे आणून दोन्ही मुलींच्या सह्या घेतल्या आणि वडिलांच्या इच्छेनुसार घर आता त्यांचे झाले असल्याचे सांगितले. माझ्या पतीने त्यांच्या हयातीत त्यांच्या मुलींच्या नजरेत माझ्यासाठी कोणताही दर्जा निर्माण केला नाही किंवा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मला कोणतेही अधिकार दिले नाही. उलट त्यांनी मला त्यांच्या मुलीवर अवलंबून केले होते आणि माझे तारुण्य वाया घालवले होते. ती त्यांच्याच वयाच्या तरुण मुलींची आई झाली आणि त्यांची सेवा करू लागली. मला या सेवेसाठी कोणतेही पैसे मिळाले नाहीत. मी ज्या आधीच रिकाम्या हाताने होते, नंतरही रिकाम्या हातानेच राहिले. आज माझ्या पतीच्या निधनानंतर मी घरातील व्यवहार सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. एक दिवस अचानक मोठ्या मुलीचा प्रस्ताव आला. मुलगा पण देखणा आणि सभ्य दिसत होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे नाते माझ्या मोठ्या मुलीच्या इच्छेने आले. त्यामुळे माझी भूमिका फक्त तिच्याशी बोलणे एवढीच होती. मी यावर विचार करण्यासाठी वेळ घेतला आणि नंतर 2 दिवसांनी मी माझ्या मुलीच्या विनंतीवर हो म्हणाले. हे नाते निश्चित झाले आणि 7-8 महिन्यांनी त्यांचे लग्न ठरले. तो मुलगा काही दिवस विनम्र राहिला, पण नंतर तो त्याच्या खऱ्या स्वभावात आला. तो अनेकदा अवेळी आमच्या घरी यायचा आणि माझ्या मुलींच्या भेटीगाठी करत असे, पण तिला घरी भेटूनही समाधान वाटले नाही. तेव्हा तिने घराबाहेर जाण्याची परवानगी मागितली. माझ्या मुलीला रोखण्याइतपत मी सक्षम नाही हे त्याला माहीत होते. त्याने माझ्या मुलीला सांगितले की त्याला घरी बरे वाटत नाही, कारण त्याची सासू त्याच्यावर लक्ष ठेवते की मला तिच्यावर संशय आहे, म्हणूनच मी तिच्यावर लक्ष ठेवतो जेणेकरून तिने मर्यादा ओलांडू नये. तो मुलगा या घरात प्रवेश करताच मी त्याला ओळखले. मला खरोखर भीती वाटली की तो कदाचित त्याच्या मंगेतराच्या सन्मानाला हानी पोचवेल. जेव्हा मी त्या मुलाची तक्रार केली तेव्हा माझ्या मोठ्या मुलीने त्याच्यासमोर गोंधळ घातला आणि मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने माझ्या चारित्र्याबद्दल बोलायला सुरुवात केली आणि टोमणे मारले. ही स्त्री स्वतः इतकी चारित्र्यहीन होती, म्हणूनच तिने तरुण मुली असलेल्या पुरुषाशी लग्न देखील केले. पण माझा तरुण आणि देखणा मंगेतर ही स्त्री यापुढे सहन करू शकत नव्हती. या शब्दांचे मला आश्चर्य वाटले. मला माहीत होते ती माझा आदर करत नाही, पण तिने माझ्यासाठी इतके विष तिच्या हृदयात भरले होते की मी कल्पनाही करू शकत नाही. त्या दिवसाच्या कोलाहलानंतर त्या मुलाने माझ्याकडे कोणत्याही विधीसाठी परवानगी मागणे बंद केले. तो रोज घरी यायचा आणि माझ्या मोठ्या मुलीला माझ्यासमोर घेऊन जायचा आणि घरातील धाकट्या मुलीशी त्याची मैत्री वाढत होती. मी दिवसेदिवस अलिप्त होत चालले होते. त्या मुलींना मी मनापासून स्वीकारलं होतं आणि त्यांना माझी मुलं मानलं होतं. त्यामुळे माझे हृदय धडधडत होते. पण त्या मुलीने तिची मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला. प्रथम त्या मुलाने माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याच्यापर्यंत पोचू शकले नाही. तेव्हा तो लहान मुलीच्या डोक्यावर पोचला. हे घर घेणे एवढेच त्याचे उद्दिष्ट नव्हते, तर या घरात जावई म्हणून राहून 3 मुलींशी संबंध प्रस्थापित करायचे होते. पण मी त्याचा उद्देश हाणून पाडला आणि त्याचा खून केला. आता मी खुनी होऊन तुरुंगात जाण्यास तयार होते. हे सुद्धा योग्य वाटले. मला जागा नव्हती. निदान तुरुंगात 2 वेळचे जेवण तरी मिळू शकेल. त्या मुलापासून मुलींना वाचवून मी माझ्या पतीच्या मान सन्मानाची परतफेड केली होती. पण मी जे विचार करत होते ते अजिबात घडलं नाही. मला खोलीत बंद करून 1 तासच झाला होता. तेव्हा दोन्ही बहिणी माझ्या खोलीत आल्या आणि माझी माफी मागू लागल्या. धाकट्या मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला संपूर्ण हकीकत सांगितली होती आणि तिलाही सांगितले होते की मी नाही तर तो मुलगा वाईट चारित्र्याचा आहे. माझ्या लहान मुलीला ब्लॅकमेल करताना त्या मुलाने माझ्याबद्दलही सांगितले होते की तो मला मिळवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या कामात यश आले नाही. मात्र त्या दोघी बहिणींवर नियंत्रण ठेवल्यानंतर माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा त्याचा हेतू होता. दोघीही माझी माफी मागू लागल्या. मी म्हणाले, तुम्ही माझ्याशी किती भांडलात तरी मी तुमच्यावर प्रेम करते. माझ्या मोठ्या मुलीचा यावर विश्वास बसला नाही आणि मी तुरुंगात जाणार हे ऐकून ती अजूनही घाबरली होती. तिने माझी माफी मागितली आणि मला सांगितले की त्यांच्या वडिलांनी माझा मासिक खर्च त्यांच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवला होता, जो वकिलाने मला त्यांच्या विनंतीवरून सांगितला नव्हता, कारण पैसे मिळाल्यावर मी त्यांना सोडून जाईन अशी भीती त्यांना वाटत होती. मी त्या दोघींना मनापासून माफ केले आणि मी त्यांना कधीही सोडणार नाही असे आश्वासन दिले. पण आता समस्या होती की त्या मुलाच्या मृतदेहाची, जो लॉनमध्ये पडून होता. माझ्या आणि माझ्या लहान मुलींची इच्छा होती की मृतदेह शांतपणे लॉनमध्ये पुरला जावा, पण माझ्या मोठ्या मुलीने समजूतदार कृत्य केले आणि पोलिसांना बोलावले. आम्ही
आम्ही मृतदेह पोलिसांना दाखवून संपूर्ण हकीकत सांगितली. माझ्या मोठ्या मुलीने माझ्या पतीच्या वकिलालाही बोलावले होते. वकिलाने संपूर्ण प्रकरण अतिशय हुशारीने समजावून सांगितले आणि पोलिसांनाही संपूर्ण हकीकत सांगितली. तपास चालू राहिला आणि पोलिसांनी मुलाच्या घरच्यांकडे चौकशी केली असता त्याने लग्न ठरताना त्याचे खोटे आई वडील बनवून आणले होते. तो अनाथ होता. दोघांनीही त्या मुलाला समजावून सांगितले होते की लग्नापूर्वी त्याने मुलीच्या आई वडिलांना सांगावे की त्याला आई वडील नाहीत, पण तो अबोल राहिला. हे सत्य समजल्यानंतर त्या मुलाची केस आणखीनच कमकुवत झाली आणि पोलिसांना आमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा लागला. चौकशी आणि तपासात मला काही महिने तुरुंगात जावे लागले, पण लवकरच सत्य बाहेर आले आणि कोर्टाने माझा जीव वाचवण्यासाठी या खुनाचे कारण सांगून माझी सन्माननीय निर्दोष मुक्तता केली. आता मी माझ्या 2 मुलींसह राहते. आजही मी त्याची आई म्हणून जगत आहे आणि त्या दोघीही मला आईसारखं वागवतात.